पण झटका क्रमांक 3. अर्थातच टीम कुंभिवली संघाला देवनावे संघानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव केलाय. काय म्हणाल सर या गाण्याच्या या गीताबद्दल? तोपर्यंत आपण डीजेला नक्कीच संधी देऊया. मास्टर, या गाण्याचा अर्थ असा आहे सर, दोघे भाऊ असतात, त्या भावांना जागेचा हिस्सा असतो, त्या हिश्श्याच्या हिशोबाने हा गाणा जो टिपलेला आहे आमच्या गायकाने, जे जगदीश पाटील म्हणून त्यांचं नाव आहे, ते नेहमी हा गाणी गात असतात. कारण त्यांनी गाताना वेळी तो बंशी म्हणजे एका गावातला एक नागरिक आहे, तो गरीब असतो, त्या गरीबाला ते बोलवून घेतात, बंशी बंशी तू ये माझ्याकडे आणि मी तुला माझ्या पद्धतीने खारीचा वाटा देतो. या गाण्याचा असा अर्थ आहे साहेब. सर तुम्ही स्पष्टीकरण खूप चांगलं केलं, पण या गाण्यामध्ये जे बंशी नाव आहे ना ते बहिणीचं नाव आहे आणि बहीण भावांचं हे जागेसाठी चालू असलेलं प्रयत्न आहे आणि त्यातून बहीण भावाकडे जेव्हा हिस्सा मागते ना तेव्हा या पुढे गाण्याचे बोल असे आहेत की मी तुझ्या लग्नासाठी बराचसा खर्च केलाय आणि आता मात्र तू हे विसरली आणि माझ्याकडे जमिनीचा हिस्सा जसा विकला गेला त्यानंतर तू माझ्याकडे हिस्सा मागायला आली. बहीण भावाच्या नात्यामध्ये जेव्हा असं काही घडतं तेव्हा मात्र नाती तुटतात आणि नाती जोडण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. नाती तुटताना आपण बऱ्याच वेळा पाहिले. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. सचिननं मात्र चांगलं जगडून ठेवलं. आणखी एक विकेट येते मैदानाच्या बाहेर. सचिनचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या आणि त्यानंतर ऐकू एक पुन्हा एकदा. या ठिकाणी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी फिल्डर फलंदाज असो, गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो, कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी क्षेत्र करत असताना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण आपण या ठिकाणी क्रिकेट सामन्याचा मनोरंजन घेण्यासाठी आलेलो आहोत, तर या मनोरंजनामध्ये त्यांना टाळ्यांच्या प्रोत्साहामध्ये आपण या ठिकाणी त्यांचा प्रोत्साह वाढवण्याची आवश्यकता आहे सर. बघा, भावानं बहिणीच्या लग्नासाठी जे काही व्याजानं पैसे घेतले होते आणि तेच देण्यासाठी आता त्याला जमिनीचा हिस्सा विकावा लागला आणि त्यातून आता बहीण पुन्हा एकदा त्याच्याकडे हिस्स्याची मागणी करते आणि अशा वेळी हे गाण्याचे जे बोल आहेत ते अतिशय मनाला वेदना देणार आहेत. दोन बहीण भावांच्या नात्यामध्ये जे अंतर या येणाऱ्या जमिनीच्या पैशानं कापलंय ते अंतर थांबवण्यासाठी या गाण्याची साकारलं गेलं आणि हे गाणं जे गायलं ते तुम्ही म्हणाले मगाशी आमचे गायक जगदीशजी. पुन्हा एकदा झेल टिपलाय म्हणजे लागोपाठचा तिसरा अडथळा आता कदाचित. तिसरा तर बाहेर गेला आणि हा चौथा आता मैदानाच्या बाहेर. टोटल गडी बाद झालेत ते 5. या षटकामध्ये सर 4 बाद झालेत आणि याच्या आधी एक बाद झाला म्हणजे टोटल 5 झालेत. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. टोटल 6 गडी मात्र बाद झालेत आणि आता 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये चाललाय ज्याचं नाव आहे करूया